उन्हाळ्यात घाम येतो म्हणून कंटाळलात? खरं तर घाम येणं ही आपल्या शरीराची नॅचरल कूलिंग सिस्टीम आहे. माठात जसं पाणी थंड होतं तसं उन्हाळ्यात घाम आल्यामुळे शरीराचं तापमान मेंटेन राहतं. तापात आपण घाम येण्यासाठीच तर प्रयत्न करतो. घाम आला की ताप उतरतो आणि शरीराचं टेम्परेचर नॉर्मल होतं. म्हणजेच उन्हाळ्यात घाम येणं खूप महत्त्वाचं आहे. घाम नाही आला तर प्रॉब्लेम आहे. तसंच घामामार्फत शरीरातल्या इम्प्युरिटीज, टॉक्सिन्स बाहेर पडतात. स्किन मॉइस्ट राहते, त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि स्किन इन्फेक्शन्स कमी होतात. याशिवाय घामामार्फत शरीरातले बरेच सॉल्ट्स बाहेर पडतात, त्यामुळे किडनी स्टोनची शक्यताही कमी होते. हे सगळं एकदा नीट समजून घेतलं आणि मान्य केलं की घामामुळे येणारी अस्वस्थता थोडी कमी होते. तसंच बाहेरून आल्यावर हातपाय धुणं, तोंडावर पाणी मारणं, 10 मिनिटं शांत बसून माठातलं थंड पाणी घोट-घोट पिणं, यामुळे शरीराचं तापमान कमी होतं, शरीरात थंडावा तयार होतो आणि घाम येणंही कमी होतं. वेळ असेल तर शवासन करावं, त्यानेही शरीराचं टेम्परेचर कमी व्हायला मदत होते. तर या उन्हाळ्यात घाम येतो म्हणून तक्रार न करता घामामुळे शरीराचा फिटनेस उन्हाळ्यातही टिकून राहतो हे समजून घ्या.